मी किरण बाळासाहेब लावंड. माझी शेतीविषयी रस्त्याची अडचण होती. मी 20/10/2022 या साली मामलेदार न्यायालय कोर्ट तहसीलदार यांच्याकडे मी तक्रारी अर्ज दाखल केला होता. रुई विठ्ठलवाडी रोडला माझी जमीन आहे व ती जमिनीत मला जाणून बुजून 1-2 शेतकरी अडथळा आणत होते, म्हणून मी त्यांच्यासाठी एक तक्रारी अर्ज दाखल केला होता 2022 साली. तो 22 साली अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार साहेब आले. त्यांनी 4/4/2025 ला पंचनामा केला व त्या पंचनाम्यानंतर त्यांनी आम्हाला निकाल दिला व आम्हाला न्याय दिला. आम्हाला साधारणतः 3 ते 4 वर्ष झाले त्या रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचण होती. ते अडचण असून आम्हाला शेतीला जायला येत नव्हतं. 1 वर्ष ऊस केला होता, तर त्या ऊसाला आम्हाला 4-4 दिवस वाळवावा लागला. तो ऊस आम्हाला बाहेर काढता आला नाही या शेतकऱ्यांमुळे. त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी निर्णय दिल्यानंतर त्यांनी प्रांत साहेबाकडे अपील केली. त्या अपिलात स्टे नसून स्थगिती होती आणि त्या स्थगितीसाठी आम्ही पुढील जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आम्ही लढायला तयार होतो. परंतु माझ्यावर वैयक्तिक जाणून बुजून तेथील लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली. त्या तक्रारीत खोटे नाटे असे भरपूर असं लिहिलं गेलं व माझ्यावर आरोप केले. आरोप केल्यानंतर मी विनंती करून समजूतदारपणाने ते हे झालं, मिटलं. परंतु मला मागच्या 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 31 तारखेला मी त्या रस्त्याने जात होतो, तर काही महिलांनी मला अडवलं की ह्या रस्त्याला स्टे आहे आणि तू तिथून जायचं नाही. त्या महिलांपासून मी सावध राहून तिथून मी माघारी आलो. मी माझ्या वकिलाला दाखवलं, तर त्यात स्थगिती होती, स्टे वगैरे काही नव्हता. मग मी पोलीस स्टेशनला गेलो. जाणून बुजून बाया आडव्या येऊन मला त्रास देतात म्हणून केस दाखल केली. आणि केस दाखल केल्यानंतर साहेब म्हणले की बाबा तुमची सारखा वाद होतोय, मी येऊन तुमचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे वाद नसताना एक माणुसकीच्या नात्याने येतो म्हणले. मग सदर काल दिनांक 2 तारखेला साहेब आले 5 वाजता तिथे आले, पाहणी केली. आमच्यावर अन्याय होतोय हे त्यांना दिसत होतं आणि जे हे प्रत आहे त्या प्रतावर स्थगिती आहे, स्टे नव्हता. मग ते समजवत होते. परंतु तिथले काही शेतकरी साहेबांवर शिव्यागाळी केली, आरेतुऱ्याची भाषा केली व साहेबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथं कशी दादागिरीची भाषा वापरली व हे चुकीचं केलं. हा रस्ता आहे, चालू रस्त्याला जाणून बुजून अडवलं जात आहे मुद्दाम. ह्या नकाशा आहे, नकाशात इथं माझा गट आहे, माझ्या गटाला रस्ता नाही आणि रस्ता आलेला असून सुद्धा अडवला जात आहे. हा बघा रस्ता, चालू रस्ता आहे.